नमस्कार, चला आज आपण बनवूया आळूच्या वड्या। चला बघू काय साहित्य लागते ते। बघा आपण आता इथे आळूचे पाने 7-8 धुवून घेतलेले। आता आपण थोडे तीळ घेतले, इथे ओवा घेतलाय, थोडं बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि चणा पीठ आणि मीठ आपल्या चवीनुसार लागेल तसं घ्यायचं। बघा एवढं साहित्य। बघा आता आपण हिरव्या मिरच्या, लसूण, थोडासा जिरे हे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। बघा आता आपण हा मसाला मिक्सर मध्ये काढून घेतलाय, हा आपण याच्यात घालतोय। आता आपण हा सर्व याच्यात घालून घ्यायचा आणि पाणी घालून आपल्याला लागेल तसं करायचं। याच्यात आपण मसाला केला होता, मग याच्यातच थोडं पाणी घालून घेतलं। हे आता असं मिक्स करू। आता थोडं थोडं आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालून आपण मळतोय। आपल्याला घट्टच मळायचं, जास्त पातळ पण नाही मळायचं। आता आपण हे सगळं असं मळून घेतोय। बघा आता आपण असं केलंय मसाला, थोडा असं ठेवायचं आणि इथं थोडं पाणी फाडलं का हे असं असं बघू शकते। आता याला थोडा असा मसाला लावून घ्यायचा। आपण असा मसाला लावते। थोडा मसाला लावून परत दुसरं पान पण असंच उलट करायचं, दुसरं असं ठेवायचं, असं ठेवायचं। परत त्याला पण मसाला असं लावून घ्यायचा। पाण्यात ठेवून मस्त रोल बनवायचं त्याचा। बघा आता इथं मी तिसरं पान ठेवले। आता त्याला पण असंच मसाला लावून घ्यायचा। सगळ्या बाजूने असा मसाला आला पाहिजे। असं आपण याच्यात हळद नाही टाकली, हिरवी मिरचीचाच मसाला केला। बघा आता आपण अशी प्रकारची अशी दाबून घेऊया। या साईडनं पण आपण असंच बनवू। त्याला पण पूर्ण मसाला लावून घ्यायचा। सगळीकडे मसाला लागला पाहिजे। बघा आता इथं आपण असं आता याचा आपण रोल बनवून घेऊ। बघा असं करूया। गावठी भाजी आहे, बघू शकतो। आता आपण अशी पण अशाच प्रकारचे आता आपण सगळे बनवून घेऊया। सगळे आता बनवले असेच करून ठेवतोय आपण। बघा आता आपण असे रोल बनवून घेतले। आता आपण चुलीवर ठेवूया चला। बघा आता आपण कढईत पाणी ठेवले, त्याच्यावर आपण ही आळूच्या वड्या अशा उकडायला ठेवतोय। आता वरतून आपण झाकण ठेवूया आणि हे 15-20 मिनिटं असंच राहू दे। बघा आता आपण असं झाकण ठेवतोय। आता आपण हे 15-20 मिनिटं असंच राहून द्यायचं चुलीवरती, मग नंतर आपल्या वड्या बघूया। बघा आता ही माझी वहिनी आहे, मोठी वहिनी। आता आम्ही गावाला आलोय। आता तुम्ही आमचं घर बघू शकता इकडं। बघा आता आपल्या वड्या शिजून थंड झाल्यात। आता आपण त्याच्यात असे काप घालूया। बघा असे लय जाड पण नाही, लय पातळ पण नाही कापायचे, असे आपण प्रत्येक कापून घेतोय। अशा प्रकारे आपण सगळे असे कापून घेऊया तळण्यासाठी। बघा आता आपलं तेल तापलंय। आता आपण याच्यात वड्या सोडतोय। आता सगळ्या वड्या अशा आपण सोडून घेणार आहे।
कडक तापून द्यायचं. आता हे 2 मिनिटं हलवायचं नाही, लगेच हलवल्या का लगेच फुटतात त्या. थोडेशा असे तेलामध्ये सोडून अशाच राहून द्यायच्या. मग अशा बघा अशा ह्या मोकळ्या निघतात आणि लगेच हलवल्या का त्या चिपकतात. बघा आता ह्या 2-3 मिनिटं अशाच राहून द्यायच्या. बघा आता आपल्या तळून झाल्यात. 5 मिनिटं झाले, आता मस्त तळून झाले. आमच्याकडे लाईट गेली त्याच्यामुळं. बघा आता एकदम कडक कडक झाले. आता आपण हे सगळ्या काढून घेऊया. आता आपण सगळ्या पण अशा सोडतोय त्याला, सगळ्या तळून घेतोय. बघू शकता तुम्ही. बघा आता आपल्या वड्या तयार झाल्या. बघा अशा प्रकारे केल्या ते एकदम कडक कडक झाल्या, कुरकुरीत. बघू शकता तुम्ही, एकदम कुरकुरीत झाल्या. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.